ब्लू ब्लू सेम. फराळाचा सुगंध, घरचं जेवण, गिफ्टची देवाणघेवाण आणि गप्पांचा माहोल. यापेक्षा सुंदर सणाचा अनुभव अजून काय हवा. लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालं पाडवा आणि भाऊबीजेचा धम्माल सेलिब्रेशन एकदम फेस्टिव्ह मूड मध्ये. म्हणूनच हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा काही सुपर क्यूट फॅमिली मोमेंट साठी. नमस्कार मंडळी, अमेरिकन लाईफ मराठी वाईब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे भक्ती आणि आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच दिवाळी पाडवा. या दिवसाची सुरुवात झाली आहे फराळापासनं. आम्ही 9लाच आम्ही काय केलं, लवकर उठून स्वयंपाक आणि आवरावरी म्हटलं आपण करून बसूया आवरून. म्हणजे मग तुम्ही याच्या वेळेला आम्ही किचन मध्ये नको म्हणून आम्ही सगळं रेडी करून ठेवले. आज सगळे मस्त फराळ करत होते आणि गप्पा चालू झाल्या. ज्या गेल्या पुण्याची गर्दी ते अमेरिकेतल्या हवामानापर्यंत. आमच्या घरात सगळेजण फूडी आहेत. आम्ही आता इंडियात आलोय तर आम्हाला काय काय खायला घालायचं यावर चर्चा करता करता जेवणाची वेळ पण आली. असं म्हणत म्हणत आला आमचा पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत. घरी बनवलेलं हे एकदम साधं आणि सिंपल जेवण जे मी इथे असताना तर तेवढं कधी अप्रिशिएट नाही केलं, पण आता परदेशात राहून जरा जास्त आठवण येते अशा जेवणाची. झालं. आणि मग आली सगळ्यांची आवडती वेळ, गिफ्टची देवाणघेवाण. सगळेजण खुश होते, पण सगळ्यात जास्त एक्साइटेड होती आमची पृथा. तिला मिळालेलं गिफ्ट उघडताना तिचा तो आनंद बघून आमचं मन भरून आलं. अरे वा, आहे का मामी बरोबर मॅचिंग? ब्लू ब्लू सेम. तर आता सगळे घरी गेलेले आहेत आणि संध्याकाळ झाली आहे. घर आवरून ठेवलं मी आणि माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई निमा आजी कोल्हापूरवरनं भेटण्यासाठी आली आणि मामा पण आला. त्यांना रिसीव्ह करायला जाऊया. उज्जैन आणि आजीनी कोल्हापूरवरनं फराळ आणला. किल्ला आहे कोल्हापूरचा फराळ आणला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला एकदम भजनांचा आवाज ऐकू आला. तो खिडकीतनं बाहेर बघितलं तर वासुदेव आलेले आणि त्यांचं गाणं ऐकून मला लहानपणीचे दिवस आठवले. सो मी पटकन खाली गेले आणि त्यांचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि गप्पाही मारल्या. हे गाणं ऐकून खरंच खूप प्रसन्न वाटलं. आज भाऊबीज आहे आणि माझ्या घरी माझा भाऊ आलाय. बऱ्याच वर्षांनी भाऊबीज सेलिब्रेट करायचा हा योग आलाय आणि जवळपास 2.5-3 वर्षांतर आम्ही भेटतोय. क्या करते, पोळ्या करते आता. पांढऱ्या वाटाण्याची उसळ आहे, हा फ्रूट सॅलड आहे. पांढऱ्या वाटाण्याची म्हणजे ते पाणीपुरी वाले. वाव. आणि बीटची कोशिंबीर आहे, वा, लोणचं, पापड असं आहे. एवढा कॉन्सेप्ट फक्त लग्नाचा टाइम झाला होता बिकॉज व्हिडिओग्राफर सरळ माझ्या साईडला बसला होता. तो व्हिडिओग्राफर म्हणजे बाहेर झोपून काढत होता असा व्हिडिओ तो. मैत्र तिच्याकडे बघ रे. अरे आता सगळे जेवायला बसलेत. आणि हे काय बाबा?
वाव. फ्रूट सॅलड. खाणं हा माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचा आवडीचा विषय असतो. तर काल होती सीताफळ रबडी आणि आज आहे बाबांचं स्पेशल स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलडचं जेवण. असं रोज रोज काहीतरी वेगळं खायला मिळालं ना की सणाचा आनंद अजून वाढतो. तर अशा प्रकारे आमचं भाऊबीजेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की तेल पण लावायचं असतं भावाला, तर ते मी लावलं, पण याने व्हिडिओ काढू नाही दिला कारण तो कॉन्शियस झाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही. जेवण झालं, पोट भरलं आणि मग सुरू झाल्या त्या नेहमीच्या गप्पा टप्पा. आणि यात संध्याकाळ कशी झाली ते कळलंच नाही. रात्री मस्त पाऊस चालू झाला आणि त्या ओल्या मातीचा सुगंध आला. मस्त पाऊस चालू झाला. भारतातल्या पावसाचा हा फीलच काही वेगळा असतो. तर असा होता हा पाडवा आणि भाऊबीजेचा स्पेशल ब्लॉग. जर तुम्ही अजूनही मागचा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवाळी ब्लॉग अजून बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक आहे, प्लीज नक्की बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून टाका. भेटूयात पुढच्या शुक्रवारी.